नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 21 सप्टेंबर 2024च्या चालू घडामोडी पाहणार आहोत. तर यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील. तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया. तर पहिला प्रश्न होता, वन नेशन वन इलेक्शन कोणत्या समितीच्या शिफारशीवर करण्यात आलेले आहे? तर रामनाथ कोविंद यांच्या. तर पुढील प्रश्न, LCA तेजस उडवणारी पहिली महिला फायटर पायलट कोण बनली आहे? तर मोहना सिंह बनलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न, जगातील सर्वात उंच बांबू टॉवरचे उद्घाटन कोठे झाले? तर छत्तीसगडमध्ये झालेले आहे. यानंतर पुढील प्रश्न, ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध मेलबर्न युनिव्हर्सिटीने भारतात पहिले जागतिक केंद्र कोठे उघडले? तर दिल्लीमध्ये उघडले आहे. पुढील प्रश्न, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अनुराग गर्ग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर पुढील प्रश्न, चंद्र आणि मंगळानंतर मंत्रिमंडळाने कोणत्या मोहिमेला मान्यता दिलेली आहे? तर शुक्र या मोहिमेला मान्यता दिलेली आहे. तर पुढील प्रश्न, तिसरे वर्ल्ड फूड इंडिया 2024 कोठे आयोजित केले जात आहे? तर नवी दिल्लीमध्ये आयोजित केले जात आहे. तर पुढील प्रश्न, चंद्रायन-4 मोहिमेसाठी भारतीय केंद्रीय मंत्रिमंडळाने किती कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे? 2104.06 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. तर नुकतेच भास्कर पोर्टल कोणी सुरू केले? तर पीयूष गोयल यांनी सुरू केलेले आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे, यागी चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या देशांना मानवतावादी मदत देण्यासाठी भारताने कोणता पुढाकार घेतला? तर ऑपरेशन सद्भाव. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊया. तर पहिला प्रश्न आहे, जागतिक आरोग्य संघटनेने जगातील पहिला कुष्ठरोग मुक्त देश म्हणून कोणता देश घोषित केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, जॉर्डन हा देश घोषित केलेला आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊयात. तर WHO ने जॉर्डनला कुष्ठरोग दूर करणारा पहिला देश घोषित केलेला आहे. तर ही सार्वजनिक आरोग्यासाठी मोठी उपलब्धी आहे. तर जॉर्डनने 20 वर्षाहून अधिक काळ कोणतीही स्थानिक प्रकरणे नोंदवली नाहीत, ज्यामुळे स्वातंत्र्य मूल्यांकनानंतर घोषणा झालेली आहे. तर कुष्ठरोग अजूनही 120 पेक्षा जास्त देशांना प्रभावित करतो. तर दरवर्षी 2 लाखहून अधिक नवीन प्रकरणे नोंदवली जात आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर आपण WHO विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर त्या अगोदर WHOचा लॉंग फॉर्म काय आहे? तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. लक्षात ठेवा. आणि WHOची स्थापना 7 एप्रिल 1948 मध्ये झाली. मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंडमध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष आहेत टेड्रोस घेब्रेयेसस. लक्षात ठेवा. आणि जॉर्डन विषयी देखील आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर जॉर्डनची राजधानी आहे अम्मान. जॉर्डनचे चलन आहे जॉर्डेनियन दिनार. लक्षात ठेवा. आणि किंग अब्दुल्ला द्वितीय यांनी सप्टेंबर 2024 मध्ये जाफर हसनची जॉर्डनचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर यानंतर मित्रांनो, दुसरा प्रश्न, तर राष्ट्रकुल खेळ 2026 कोठे आयोजित केले जातील? तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए, स्कॉटलंडमध्ये केले जातील. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर कॉमनवेल्थ गेम्स 2026 ग्लासगो स्कॉटलंड येथे होणार आहे. तर यापूर्वी ऑस्ट्रेलियन शहर व्हिक्टोरियाने वाढत्या खर्चाला जबाबदार धरून जुलै 2023 मध्ये 2026 गेमच्या यजमान पदावरून अचानक आपले नाव मागे घेतले होते. तर ग्लासगोने 10 वर्षांपूर्वी राष्ट्रकुल खेळांचे आयोजन केले होते. तर स्कॉटलंड विषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. राजधानी आहे ग्लासगो, चलन आहे पाऊंड स्टर्लिंग आणि राष्ट्रपती सध्याचे जॉन स्विनी. लक्षात ठेवा. यानंतर तिसरा प्रश्न, मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2024 चा खिताब कोणी जिंकलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, ध्रुवी पटेल यांनी जिंकलेला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊया शॉर्टमध्ये. तर अमेरिकातील भारतीय वंशाची विद्यार्थिनी ध्रुवी पटेल हिने मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2024 चा किताब पटकावला आहे. तर ही भारताबाहेर सर्वात जास्त काळ चालणारी भारतीय स्पर्धा आहे. यानंतर चौथा प्रश्न, नुकतेच श्वेत क्रांती 2.0 चे अनावरण कोणी केले? तर याचे
योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन ए, अमित शहा यांनी केलेले आहे. कोणी केलेले आहे? अमित शहा यांनी. तर याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी भारताच्या दुग्ध सहकारी क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी श्वेत क्रांती 2.0 चे अनावरण केलेले आहे. तर कार्यक्रम 4 प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. तर महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण, दूध उत्पादन वाढवणे, डेअरी पायाभूत सुविधा मजबूत करणे आणि दुग्ध निर्यातीला प्रोत्साहन देणे. तर यानंतर श्वेत क्रांती 2.0 अंतर्गत पुढील 5 वर्षांत दुग्ध सहकारी संस्थांकडून दूध खरेदी 50% वाढवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. यानंतर 5वा प्रश्न, केंद्र सरकारने कोणत्या देशाच्या सीमेवर कुंपण घालण्यासाठी 31,000 कोटी रुपये मंजूर केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, म्यानमार. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर केंद्र सरकारने म्यानमार सीमेवर कुंपण घालण्यासाठी 31,000 कोटी रुपये मंजूर केलेले आहे. तर म्यानमारची 1,643 किलोमीटर लांबीची सीमा, अरुणाचल प्रदेश 520 किलोमीटर, नागालँड 215 किलोमीटर, मणिपूर 398 किलोमीटर आणि मिझोराम 510 किलोमीटर या राज्यांमधून जाते. तर केंद्र सरकारने भारत म्यानमार फ्री मूव्हमेंट अरेंजमेंट म्हणजेच FMR आधीच समाप्त केले आहे. तर FMR ने सीमेजवळ राहणाऱ्या लोकांना कोणत्याही कागदपत्रांशिवाय 16 किलोमीटर पर्यंत एकमेकांच्या प्रदेशात जाण्याची परवानगी दिलेली आहे. लक्षात ठेवा. यानंतर 6वा प्रश्न पाहूया. तर भारतीय महिला फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? लक्षात ठेवा. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए, संतोष कश्यप यांची. कोणाची? संतोष कश्यप यांची. ठीक आहे. यानंतर मित्रांनो प्रश्न आहे 7वा. तर भारताने सिंधू जल करारावर दुसरी नोटीस कोणत्या देशाला पाठवलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, पाकिस्तान या देशाला पाठवलेली आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर भारताने सिंधू जल कराराबाबत पाकिस्तानला दुसरी औपचारिक नोटीस पाठवलेली आहे. तर पाकिस्तानने कराराच्या अटींचे उल्लंघन केल्याच्या आरोपानंतर हे पाऊल उचलण्यात आलेले आहे. तर भारताचे म्हणणे आहे की पाकिस्तानने सिंधू आणि तिच्या उपनद्यांच्या पाण्याच्या वापरात अनियमितपणा केला आहे, जे कराराच्या तरतुदींचे उल्लंघन आहे. लक्षात ठेवा. या सूचनेमुळे दोन्ही देशांमधील पाण्याचा वाद आणखी वाढू शकतो आणि परिस्थिती सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील. तर दोन्ही बाजूंना वाटाघाटी करण्यास प्रेरित करू शकतात. तर पाकिस्तानविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर पाकिस्तानची राजधानी आहे इस्लामाबाद, चलन आहे रुपया आणि सध्याचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर आपण 8वा प्रश्न पाहूया. तर कोणत्या संस्थेने विश्वचषक स्पर्धेत पुरुष आणि महिला दोघांना समान वेतन जाहीर केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, ICC या संस्थेने. लक्षात ठेवा. यानंतर आपण याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर 17 सप्टेंबर रोजी पुढील महिन्यात संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या महिला T20 विश्वचषकापासून सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने विश्वचषक स्पर्धेतील पुरुष आणि महिलांसाठी समान बक्षीस रक्कम जारी केलेली आहे. तर ICC ने एका निवेदनात म्हटलेले आहे की महिला T20 विश्वचषक विजेत्या संघाला $2.34 दशलक्ष बक्षीस दिले जाईल, जे ऑस्ट्रेलियन महिलांना 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेत विजेतेपद जिंकल्यास त्यांना देण्यात येणाऱ्या $1 दशलक्षपेक्षा 134% अधिक असेल. लक्षात ठेवा. यानंतर 9वा प्रश्न आहे मित्रांनो. तर 14वी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2024 कोणी जिंकली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, पंजाबने जिंकलेली आहे. लक्षात ठेवा. महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर ऑलिम्पियन सुरजीत सिंग हॉकी स्टेडियमवर 14व्या हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2024च्या अंतिम फेरीत पंजाबने उत्तर प्रदेशचा पराभव केलेला आहे. तर यानंतर मित्रांनो 10वा आणि शेवटचा प्रश्न आहे. तर केंद्रीय मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी 19व्या दिव्य कला मेळ्याचे उद्घाटन कोठे केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, विशाखापट्टणम येथे केलेले आहे. लक्ष द्या प्रश्नाकडे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी विशाखापट्टणम येथे त्याचे उद्घाटन केलेले आहे. दिव्य कला मेळा वोकल फॉर लोकल चळवळीचे प्रतीक आहे. तर दिव्यांगाच्या आर्थिक विकासात मदत करण्याचा एक विशेष प्रयत्न म्हणजे दिव्य कला मेळा आणि ही मालिका 2022 मध्ये सुरू झालेली आहे आणि विशाखापट्टणम मध्ये तिची 19वी आवृत्ती आहे. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो.
तर मित्रांनो प्रश्न असा आहे, जगातील सर्वात उंच बांबू टॉवरचे उद्घाटन कोठे झालेले आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी प्लीज कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत जा मित्रांनो. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मित्रांनो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.